शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेती पिकासाठी आता जे काही कापूस लावला असेल, सोयाबीन लावली असेल, तर या सर्व पिकांच्या आता खरेदीसाठी सरकारने एक जी-आर काढलेला आहे. त्या जी-आरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आधी कसं भाव मिळत नव्हता, कापसाला भाव मिळत नव्हता, सोयाबीनला भाव मिळत नव्हता, शेतकऱ्यांच्या शेती पिकाला भाव मिळत नव्हता. आता यासाठी सरकारने एक जी-आर काढलेला आहे आणि सरकारने एक बैठक पार पडलेली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि त्यामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री उपस्थित होते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. आता यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी मेन म्हणजे बघा, सर्व शेतकरी मित्रांनो, इथं तुमच्या कापसाला भाव देण्यासाठी आता यामध्ये जी-आर काढण्यात आलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना कसं मागच्या वर्षी 8,000 रुपये, 7,000 रुपये, 9,000 रुपये इतका तुमच्या कापसाला क्विंटलच्या हिशोबाने भाव मिळाला होता. परंतु शेतकरी मित्रांनो, यंदा जर तुम्ही कापूस लावला असेल आणि कापसाला तुम्हाला चांगला भाव पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण की सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्याजोगतं इतका असा निर्णय घेतलेला आहे की सर्व शेतकरी आनंदाने इथं बघा, तर जसं की चर्चा करू लागलेल्या आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे तुम्ही शेतीमध्ये इथं कापूस पेरला असेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, CCIच्या माध्यमातून जे काही आता कापूस खरेदी होणार आहे, आता जे काही कापूस तुम्ही विकणार आहे तर त्यासाठी आता तुम्हाला चांगला भाव मिळणार आहे, तुमच्या मनमर्जी भाव तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे किंवा तुम्हाला जो फॉर्म भरावा लागणार आहे तो फॉर्म कुठं भरायचा, संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो. स्टेप बाय स्टेप व्हिडिओला बघत राहा शेतकरी मित्रांनो. राज्यातील CCIच्या माध्यमातून कापसाची हमी भावाने खरेदी केली जात आहे. आता बाजारात मिळणारा कापसाचा कमी भाव आहे, या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांसाठी सरकारने इथं आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, इथं जास्तीत जास्त आपला कापूस हमी भावाने विक्री करण्यासाठी इथं भर देत आहेत. आता CCIकडे नोंदणी करणं असेल, CCIकडे इथं प्रत्यक्षात कापूस विक्री असेल, यावरती शेतकऱ्यांचा भर आहे. परंतु CCIला कापूस विक्री करत असताना किती कापूस खरेदी केला जावं, हमी भावाने किती कापसाची खरेदी केली जावी, यासाठी एक उत्पादकता निश्चित केलेली असते. आता याच उद्देशाने आता संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापसा संदर्भातील सर्वात आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की CCIच्या माध्यमातून नवीन अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेली आहे आणि मेन म्हणजे आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कापूस लावला त्या शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता प्रत्यक्षात कापूस विक्री असेल, शेतकऱ्यांचा भर असेल तर CCIच्या माध्यमातून हे विक्री नोंदणी इथं करत असते. परंतु हे करायची कशी तुम्हाला सांगतो, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. बघा शेतकरी मित्रांनो, त्याची आता जिल्हा निवाह उत्पादकता जी इथं ठरली जाते, त्या उत्पादकतेच्या आधारे सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा कापूस असेल, त्या उत्पादकतेच्या आधारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरीच्या मर्यादेमध्ये इथं जसं की शेतमाल खरेदी केला जातो, जेणेकरून त्याच्या माध्यमातून व्यापारी किंवा इतर कोणी याचा गैरफायदा घेऊ नये आणि ते सुद्धा घेणार नाही. म्हणजे सरकारकडे तुमचा माल जाणार आहे आणि तुमच्या मनासारखा आणि तुमच्या मनमर्जी भाव तुम्हाला मिळणार आहे. यासाठी बघा कापसासाठी देखील उत्पादकता इथं जाहीर करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीच्या जसे की तुलनेनुसार उत्पादकता ही कमी करण्यात आलेली आहे. 2025 मध्ये अतिवृष्टीच्या पूर परिस्थितीमुळे जे शेतकरी बाधित झाले होते त्या शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आनंदाची बातमी आणि आनंदाचा निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे. सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं मोठ्या प्रमाणात घट आलेली होती. आता राज्यामध्ये सर्वच भाग आहे आता बाधित दाखवण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या वर्षी जसे की खरेदी जाणार जे काही कापूस असणार आहे त्यामध्ये आता बघा कृषी विभागाच्या माध्यमातून कापसाची चालू वर्षासाठी इथं उत्पादकता बघा इथं 12.80 क्विंटल प्रति हेक्टर एवढे जाहीर करण्यात आलेले आहे. तसा अहवाल केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आता केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलेल्या अहवालानुसार आता CCIच्या माध्यमातून या प्रति हेक्टर उत्पादकतेमध्ये इथं थोडीशी वाढ करून 13.57 क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता निश्चित करून कापसाची खरेदी करायला या ठिकाणी मंजुरी देण्यात आली. प्रति हेक्टर 4.5 इथं क्विंटल एवढा कापूस खरेदी केला जातोय. आता एकरीच्या प्रमाणामध्ये हेक्टरी याच्याच इथं 2.5 पट प्रमाणामध्ये हा कापूस खरेदी केला जाणार आहे. नाशिकसाठी प्रति हेक्टर बघा इथं 4.4 क्विंटल, धुळेसाठी 4.39 क्विंटल आणि नाशिकसाठी 4.76 क्विंटल, इथं जळगावसाठी 5.27 क्विंटल आणि अहिल्यानगरसाठी 3.3 क्विंटल इथं दाखवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यातील 5.82 क्विंटल दाखवण्यात आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यांसाठी 2.2 क्विंटल, याच्यासाठी आता सातारा देखील इथं यामध्ये असणार आहे म्हणजे 4.66 क्विंटल आणि सांगलीसाठी 3.37 क्विंटल, छत्रपती संभाजीनगरसाठी इथं 4.44 क्विंटल आणि जालनासाठी 4
6.84 क्विंटल, बीडसाठी 5.45 क्विंटल आणि लातूरसाठी 6.8 क्विंटल आणि धाराशिवसाठी 4.84 क्विंटल आणि नांदेडसाठी 5.21 क्विंटल आणि परभणीसाठी 5.33 क्विंटल आणि हिंगोलीसाठी 5.21 क्विंटल आणि बुलढाण्यासाठी 5.33 क्विंटल आणि अकोल्यासाठी 5.57 क्विंटल आणि वाशिमसाठी 6.67 क्विंटल. सर्वात जास्त कापूस इथं अमरावती जिल्ह्यांमधून खरेदी केला जातोय. म्हणजे अमरावतीसाठी बघा 6.69 क्विंटल आणि यवतमाळसाठी 5.21 क्विंटल, वर्ध्यासाठी 7.1 क्विंटल आणि नागपूरसाठी 6.6 क्विंटल आणि भंडारासाठी 5.72 क्विंटल आणि गोंदियासाठी 5.55 क्विंटल आणि चंद्रपूरसाठी 6.36 क्विंटल आणि गडचिरोलीसाठी बघा 6.66 क्विंटल. अशा प्रकारे त्यांनी क्विंटलीप्रमाणे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांसाठी मर्यादा ठेवलेली आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला नोंद करावी लागणार आहे. नोंद कुठून करायची आहे तर तुमच्या आजूबाजूच्या CSC सेवा केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि बिंदास तुम्हाला नोंद करून ठेवायची आहे. कारण की बघा सरकार तुमच्या मनमर्जी भाव तुम्हाला देणार आहे. फक्त मर्यादेच्या आतीलच कापसाला तुम्हाला मनमर्जी भाव मिळणार आहे. म्हणजे बघा जसं की सामान्य व्यक्ती तुम्ही जर स्वतः जर कापूस विकला किंवा एखाद्या दलालाला तुम्ही कापूस विकला तर तो म्हणजे जसं की 7,000 रुपये, 8,000 रुपये, 6,000 रुपये क्विंटलीप्रमाणे तुम्हाला पैसे मिळत असतं. परंतु यावरती जर तुम्ही नोंद करून आताच ठेवाल तर सर्वात जास्त मर्यादेच्या पेक्षा जास्त तुम्हाला इथं पैसे मिळणार आहे. तर यावरती तुम्हाला लवकरात लवकर नोंद करायची आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.